नमस्कार सगळ्यांना. आज आपण स्टॉक व्हॅल्युएशन कसं करायचं ते बघणार आहोत. त्याचे 3 वेगवेगळे प्रकार बघणार आहोत. पहिला डिस्काउंटेड कॅश फ्लो, दुसरा रिलेटिव्ह व्हॅल्युएशन म्हणजे काय, आणि तिसरा सम ऑफ द पार्ट्स. हे टोटल सेगमेंट वाईज एखाद्या कंपनीचं व्हॅल्युएशन कसं करावं. आज आपण हे 3 डिफरंट व्हॅल्युएशन्सवर इंट्रिन्सिक व्हॅल्यू, शेअर्सची इंट्रिन्सिक व्हॅल्यू कशी काढायची हे आज आपण बघणार. पहिली आपण एक इम्पॉर्टंट म्हण समजून घेऊया. प्राइस इज व्हॉट यू पे, व्हॅल्यू इज व्हॉट यू गेट. मी म्हटलेलं नाहीये. मोठे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत, मी पुस्तकं डिफरंट वाचली असतील स्टॉक व्हॅल्युएशन्सवर. बेंजामिन ग्राहम आहे, वॉरन बफेट आहे, किंवा अजून तुम्हाला कुठलेही स्टॉक मार्केटमधले तज्ञ यांची जर पुस्तकं वाचली असतील तर त्याच्यामधलं कुठेतरी तुम्हाला हे एक उदाहरण असेल. पुढे जायच्या आधी आपल्याला एक टाइम व्हॅल्यू ऑफ मनी हा कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे काय, बरेचशा लोकांना सवय असते हिशोब लिहायची. माझा महिन्याचा खर्च एवढा आहे, तर येत्या 10 वर्षांचा माझा पगार एवढाच राहिला तर माझा खर्च कुठपर्यंत जाऊ शकतो, टोटल व्हॅल्युएशन माझं कुठपर्यंत जाऊ शकतो, आणि ते मला अफोर्ड करता येईल का. समजा कधी जॉबचा प्रॉब्लेम आला, समजा कधी इंटरेस्ट रेट कमी झाले, समजा कधी लोन्सचे रेट वाढले, तर दिस इज नथिंग बट कॉल्ड ॲज इनडायरेक्टली तो काय करतोय, तो व्हॅल्युएशनच करतोय. आजच्या गणितावर त्याचं गणित बघायचा तो प्रयत्न करतो, आणि तेच पुढचं जे गणित आहे त्याची आजची काय किंमत आहे हे बघण्याचा तो प्रयत्न करतो. तर त्याच्यासाठी मी इथे तुम्हाला बेसिक टर्मिनॉलॉजी सांगितलेलं आहे. एफ व्ही म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू इंटू 1 प्लस आर एस टू एन. मी खाली एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. एफ व्ही म्हणजे काय, फ्युचर व्हॅल्यू. ईव्ही म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, आणि एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स. म्हणजे आपल्याला काय करायचंय की डिस्काउंटिंग करायचंय. समजा तुम्हाला एखादी गोष्ट कंटिन्युअसली भेटणार असेल, त्याला आपण कॅश फ्लो म्हणतो. कंटिन्युअस, उदाहरणार्थ एखादं पेन्शन घ्या, उदाहरणार्थ एखादा हप्ता घ्या. समजा तुम्हाला मिळणारी रक्कम ही फिक्स असेल, आणि ही जर 3 वर्ष मिळणार असेल, किंवा 2 वर्ष मिळणार असेल, 5 वर्ष मिळणार असेल, 10 वर्ष मिळणार असेल, तर त्याची त्यावेळची किंमत किती असेल हेच आपल्याला पहिले काढायचंय. हे आपल्याला टाइम व्हॅल्यू मधनं जाणून घ्यायचंय. आणि समजा हे मिळणारी रक्कम आज फिक्स आहे, तर त्यावेळची जी काही व्हॅल्यू आहे तर त्याची आजची व्हॅल्यू काय असेल, प्रेझेंट व्हॅल्यू, नेट प्रेझेंट व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला कॅश फ्लो मध्ये काय लागणार आहे, नेट प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ऑल फ्युचर कॅश फ्लोज. हे आपल्याला पहिले जाणून घ्यायचं. आणि म्हणून मी हा व्हिडिओ फक्त इंट्रिन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेशन कसं करावं याच्यासाठी काढलं. अजून महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची. इन्व्हेस्टमेंट म्हणजे लॉंग टर्म, शॉर्ट टर्मची मी गोष्टच करत. त्यांना फंडामेंटल अनालिसिस करायचंय, आणि व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग किंवा इंट्रिन्सिक व्हॅल्यू बघून त्यांना स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करायचं. तर त्यांनी ह्या तिन्ही मेथडचा किंवा कुठल्याही एक मेथडचा जरी अभ्यास केला तरी त्यांना ऍटलिस्ट इंट्रिन्सिक व्हॅल्यू काय आहे हे नक्की कळेल. जर तुम्ही 3 वर्षापेक्षा जास्त इन्व्हेस्टेड राहणार असाल तरच तुम्ही फंडामेंटल अनालिसिसद्वारे हे जे काही मेथड्स मी तुम्हाला सांगतोय त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. आयदर डीसीएफ, रिलेटिव्ह व्हॅल्युएशन, किंवा एसओटी. एखाद्याला जर मल्टीबॅगर स्टॉक निवडायचा असेल, किंवा त्याला त्याच्यात फाइंड आउट करायचं असेल, तर त्यांनी फंडामेंटल अनालिसिस करणं जास्त गरजेचं आहे. आणि इथे दिलेलं आहे, यू ऑल्सो मस्ट फाइंड व्हॉट इज द रिझन दॅट स्टॉक व्हॅल्यू इज गोइंग अप और डाऊन. म्हणजे इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग का होते याचं एक रिझन सुद्धा फाइंड आउट करणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही फंडामेंटल अनालिसिस वरती कुठला रिसर्च करता. त्याच्यात ऍडिशनल तुम्ही टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिस काय असतं की मागे जे होऊन गेलेली हिस्ट्री आहे त्या हिस्ट्रीच्या आधारावरती पुढे
तुमचा डेटा जो आहे तो तुम्हाला ट्रॅक करायला किंवा त्याचे व्हॅल्युएशन्स करायला टेक्निकल अनालिसिस. मग या दोघांची जर सांगड तुम्ही घातली आणि जर इन्व्हेस्टमेंट चांगल्या प्रकारे केली विथ दिस DCF, जे मी जे सांगतोय आता तुम्हाला, डिस्काउंटेड कॅश फ्लो, तर एक स्पेसिफिक डिस्काउंट रेट तुम्हाला पहिले त्याच्यामध्ये कन्सिडर करावा लागेल. त्याच्यासाठी तुम्ही डिस्काउंटेड कॅश फ्लो करा. जर डिस्काउंटेड कॅश फ्लो करून तुम्हाला ही जी व्हॅल्यू आहे ती जास्ती आली कशाच्या दॅन द प्रेझेंट व्हॅल्यू, आत्ताची जी काही त्याची कॉस्ट असते त्याच्यापेक्षा जर जास्ती आली, तर नॉर्मली असं म्हटलं जातं की इन्व्हेस्टर्स त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला तयार होतात. आहे की नाही इंटरेस्टिंग? तुम्ही ही मेथड डेफिनेटली बघितली पाहिजे. बरेचसे याच्यावर बुक्स आहेत, बरेचसे याच्यावर इन्व्हेस्टमेंट बँकर्स आहेत, त्यांचे व्हिडिओ सुद्धा आहेत, त्यांचे बुक्स प्रिंटेड PDF फॉर्मॅट्स मध्ये सुद्धा आहेत. ज्यांना व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग मध्ये इंटरेस्ट असेल किंवा ज्यांना फंडामेंटल अनालिसिस मध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी डेफिनेटली ह्या मेथड्सचा वापर करून इंट्रिन्सिक व्हॅल्यू फाइंड केल्यानंतरच स्टॉकमध्ये. व्हिडिओचा वेळ कमी असल्यामुळे तुमच्यासाठी मी एक स्टेप बाय स्टेप DCFचं कॅल्क्युलेशन कसं करावं हे मी नोट डाऊन केलेलं आहे. त्याचे काही पॉइंट्स रिलेट करतो. पहिले तुम्हाला काय करायला लागेल, प्रेझेंट सिनॅरिओ फाइंड आउट द ॲव्हरेज कॅश. एखाद्या कंपनीची बॅलन्स शीट घ्या, कॅश फ्लोज घ्या, तुम्हाला फ्री कॅश फ्लोज काय आहे हे नक्की माहिती पाहिजे. म्हणजे काय, तुमचं जे काही ऑपरेटिंग, तुमचं जे काय आहे मार्जिन किंवा जे काही मेंटेन करताय आजपर्यंत, बॅलन्स शीट जी चेक करताय, दर 3 वर्षाचा रेकॉर्ड बघताय किंवा तुमचा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बघताय, त्याच्यातनं तुम्हाला ही कॅश जो फ्लो आहे ऑपरेटिंग मधला तो तुम्हाला बघायचा आहे. त्यातनं जो काही खर्च झालेला आहे तो तुम्हाला वजा करायचा, तरच तुम्हाला अवेलेबल असलेली ती कॅश फ्लो म्हणजे एक्सपेंडिचर आणि तुमची अवेलेबल असलेली कॅश हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक. त्याला आपण म्हणतो नेट कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग इन्कम, जे काय तुमचं झालेलं आहे, आणि कॅपिटल एक्सपेंडिचर तुम्ही त्यातनं वजा करता, त्याला आपण फ्री कॅश फ्लो असं. दुसरं काय दिलंय मी, फाइंड आउट व्हॉट रेट ग्रोथ कंपनी विल लाईक टू ग्रो. तुम्हाला काहीतरी एक ॲझम्पशन करावं लागेल, तुम्हाला काहीतरी एक पर्सेंटेज घ्यावं लागेल की काय ग्रोथनी ही कंपनी पुढची 10 वर्ष किंवा कंपनी पुढची 5 वर्ष टिकणार आहे किंवा ग्रोथ करणार आहे. त्या कंपनीचं सायकल काय, त्याच्यासाठी तुम्हाला आता प्रेझेंट इकॉनॉमिकल सायकल पण माहिती पाहिजे, इंटरेस्ट रेट्स पण माहिती पाहिजे, एव्हरीथिंग यू मस्ट. बट कंपनीचं सेक्टरमध्ये परफॉर्मन्स काय आहे आणि इतर कंपन्या त्या कंपन्यांमध्ये काय रेटनी ग्रो करतात त्याच्यावरनं तुम्हाला तो अंदाज घेऊन द्या. म्हणून हा सेकंड पॉईंट तुम्ही नक्की बघा. थर्ड मी काय म्हणतोय, फाइंड ऑल फ्युचर कॅश फ्लो. ऑल, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तुम्ही सगळे फ्युचर कॅश फ्लोज फाइंड आउट करा. ते समजा फॉर एक्झाम्पल 10,000 रुपये तुम्हाला 10 वर्ष मिळत आहेत. पहिल्या वर्षीचे किती व्हॅल्यू, दुसऱ्या वर्षीची त्याची फ्युचर व्हॅल्यू काय असेल, तिसऱ्या वर्षीची काय असेल, चौथ्या वर्षीची, असे तुम्ही 10ची फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज तुम्ही 10 वर्षाचे 10,000 पकडलेत तर 1,00,000 रुपयाचा मला फ्युचर व्हॅल्यू काय असेल मिळेल. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, फाइंड आउट टर्मिनल ग्रोथ रेट. म्हणजे एक कंपनीला विशिष्ट एक सायकल असते, प्रत्येक बिझनेस हा सायकलवर अवलंबून असतो. एका स्पेसिफिक सायकल नंतर ती ग्रोथ मॅच्युअर व्हायला लागते आणि आपण असं अझम्पशन करतो की ह्या रेटनी ही कंपनी शेवटपर्यंत ग्रो करेल. एंड आपण कॅल्क्युलेट करतोय रेट. इनडायरेक्टली दॅट इज नथिंग बट कॉल्ड एज टर्मिनल व्हॅल्यू, जे आपण अझम्पशन करतोय की ही कंपनी ह्या रेटनी पुढे वाढतच जाणार. मग तुम्ही काय करा, फाइंड आउट द नेट प्रेझेंट व्हॅल्यू, जी काही तुम्ही टोटल केलेली आहे. 10,000 रुपयाची जे फ्युचर व्हॅल्यू तुम्हाला जी मिळाली, अर्थात तुम्हाला त्याची प्रेझेंट व्हॅल्यू सुद्धा काढता येणार आहे. तर तुम्हाला प्रेझेंट व्हॅल्यू सुद्धा त्याच्यातनं काढता आली पाहिजे
आणि ती प्रेझेंट व्हॅल्यू जी काही तुम्ही कॅल्क्युलेट केलेली आहे, ते मी तुम्हाला म्हटलेलं आहे 5वा पॉईंट. फाइंड आउट द एनपीव्ही फॉर फ्युचर कॅश फ्लो अँड द टर्मिनल व्हॅल्यू. इंट्रिन्सिक एंटरप्राइज व्हॅल्यू अँड इंट्रिन्सिक इक्विटी व्हॅल्यू. तर एंटरप्राइज व्हॅल्यू वेगळी असते आणि इंट्रिन्सिक इक्विटी व्हॅल्यू, तर दोघांमधलं अंतर हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि फायनली मग तुम्हाला इंट्रिन्सिक व्हॅल्यू त्याच्यातनं मिळते. पण हे आता मी तुम्हाला तोंडी पॉइंट्स जे आता सांगतोय, त्याच्या मागचं एक थेरी किंवा त्याचं मागचं एक एक्सप्लेनेशन तुम्हाला आता देतोय. 2 मिनिटात तुम्हाला मी देतो. पुढे जायच्या आधी मी तुम्हाला एक टर्मिनल ग्रोथ रेट आणि टर्मिनल इयर आपण एक कन्सेप्ट सांगतो. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही असं गृहीत धरताय, आजपासून पुढचे 10 वर्ष ही कंपनी एक विशिष्ट रेटनी ग्रोथ करणार आहे. ग्रोथ करणार आहे मी असं म्हणतो, ग्रोथ होईल असं मी म्हणतो, झालेली असं मी म्हणत नाही. त्या पर्टिक्युलर रेट जो आपण पकडतोय त्याला आपण टर्मिनल ग्रोथ रेट असं म्हणतो. आणि जे 10 वर्ष मी पकडतोय, जे 10व्या वर्षानंतर मी एंड केलंय कॅल्क्युलेशनसाठी, माझ्या आजच्या व्हॅल्युएशनच्या कॅल्क्युलेशनसाठी, तर त्याला मी टर्मिनल इयर असं म्हणतो. कारण 10 वर्षानंतर मी काय केलंय, मी कॅल्क्युलेशन स्टॉप केलं आणि मी असं इमॅजिन करतोय की ह्याच 10 वर्षानंतर कंपनी एकदम परिपक्व होईल आणि आजचे जे नेट फ्री कॅश फ्लोज आहेत ते ऑटोमॅटिकली कमी व्हायला सुरुवात होईल आणि एक विशिष्ट रेटनी कंपनी ग्रोथ रेट करत राहील. राईट? आपण काय करूया, आता पुढचा एक प्रेझेंटेशनची स्लाइड बघूया. त्याच्यामध्ये तुम्हाला ही कन्सेप्ट आय थिंक चांगल्या प्रकारे अजून क्लिअर. अजून एक महत्वाची गोष्ट, जेव्हा मी म्हणतो कॅश फ्लो 3 प्रकारचे असतात हे तुम्हाला ते सुद्धा माहिती असलं पाहिजे. ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज मधनं असलेले जे काही कॅश फ्लोज आहेत, फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज मधले काही असतील ते कॅश फ्लो आणि इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज मधले असलेले कॅश फ्लो. मी जेव्हा कॅश फ्लोचा एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवतोय, जेव्हा तुम्हाला फ्री कॅश फ्लो बघायचे, तेव्हा तुम्हाला ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज मधली जी काही कॅश, तो जो काही फ्लो आहे त्यातनं तुम्हाला एक्सपेंडिचर वजा करायचं, तरच तुम्हाला ती नेट फ्री कॅश फ्लो तुम्हाला मिळणार. आणि जे काही वर्ष तुम्ही शेवटचं पकडणार, जे ग्रोथ रेट पकडून जे शेवटचं वर्ष आहे त्याला आपण टर्मिनल इयर असं म्हणतो. शेवटचं वर्ष म्हणजे समजा तुम्ही 5 वर्ष पकडले कॅल्क्युलेशन, 5वं हे शेवटचं वर्ष, त्याला आपण टर्मिनल इयर असं म्हणतो. समजा 10 वर्षाचं तुम्ही कॅश फ्लो बघताय, तर 10वं जे वर्ष आहे त्याला आपण टर्मिनल इयर असं म्हणतो. मग त्याच्यानंतर आपण एक्सपेक्ट करतोय एक स्पेसिफिक ग्रोथ रेटनी कंपनी ग्रोथ होत जाईल, पुढे वाढत जाईल. मग तो ग्रोथ रेट आयडियली 5% to 4% जर असेल, आय थिंक दॅट इज फेअर इनफ फॉर द कॅल्क्युलेशन. आपण असं अझम्पशन करतोय, पण आपल्याला कॅल्क्युलेशन 10 वर्षाचंच करायचंय किंवा 5 वर्षाचंच करायचंय. मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगतोय की जो टर्मिनल ग्रोथ रेट आहे आफ्टर टर्मिनल इयर जे येईल त्याला आपण टर्मिनल ग्रोथ रेट असं म्हणतो. हे विसरून नका. तुम्ही डिस्काउंट रेट काय पकडता हे सुद्धा तुमच्याच हातात. कारण जर तुम्ही डिस्काउंट रेट जास्ती घेतला तर नॉर्मली डेफिनेटली तुम्ही बघाल कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला प्राइस ही कमीच येणार आहे, व्हॅल्युएशन त्याचं कमी येणार आहे. त्यामुळे डिस्काउंट रेट कसा घ्यायचा, इट इज इन लाईन विथ द इकॉनॉमी. नॉर्मली आपण जो रिस्क फ्री रेट आहे मार्केटमध्ये, त्याचा अर्थ काय, आज झोपेत सुद्धा तुम्हाला जो रेट ऑफ इंटरेस्ट मिळतोय बँकेकडनं, दॅट इज नथिंग बट कॉल्ड एज रिस्क फ्री रेट ऑफ इंटरेस्ट. तर तो रिस्क फ्री रेटच्या आसपास 1% इकडे तिकडे तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता. दॅट इज नथिंग बट कॉल्ड एज फॉर द फ्युचर. तुम्ही डिस्काउंट करण्यासाठी कुठला रेट घ्यायला पाहिजे हे मला तुम्हाला सांगा. मग त्याच्यात सुद्धा जर तुम्हाला अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशन कंपनीचे काढायचे असतील, तर गव्हर्नमेंटचे जे लॉंग टर्म असलेले बॉन्ड्स आहेत, त्याची जी काही यील्ड आहे, बॉन्ड यील्ड्स जे आहेत गव्हर्नमेंटचे, हे तुम्ही कन्सिडर करू शकता. नॉर्मली 7 to 8% आतमध्ये आता सुद्धा गव्हर्नमेंट बॉन्ड्सला रेट ऑफ इंटरेस्ट देतात. ते व्हॅल्युएशन जर तुम्ही पकडलं, आय थिंक दॅट विल बी फेअर.
मग आता एवढ्या सगळ्या व्हॅल्युएशन्स नंतर किंवा एवढ्या सगळ्या कॅल्क्युलेशन नंतर आपल्याला टर्मिनल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतात. पण टर्मिनल व्हॅल्यू काय? टर्मिनल व्हॅल्यू म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं की आपण कॅल्क्युलेट काय करतोय. एक तर डिस्काउंटेड कॅश फ्लो मध्ये आपण फ्युचर कॅश फ्लो, प्रेझेंट व्हॅल्यू, 10 वर्षाचा एक ग्रोथ रेट जो अज्युम केलेला आहे तो जो रेट आहे त्या रेटनी कंपनी वाढणार आहे असं आपण अझम्पशन केलं. 10 वर्षानंतरचा जो ग्रोथ रेट आहे तो टर्मिनल ग्रोथ रेट असतो. टर्मिनल ग्रोथ रेट 10 वर्षानंतरचा 5 किंवा 4% जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, ह्या मापदंडामध्ये तो असायला पाहिजे. तर नक्कीच तुम्हाला चांगलं व्हॅल्युएशन काढता येईल. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला जी मिळणारी व्हॅल्यू आहे ती इंट्रिन्सिक व्हॅल्यू. मग ऑलरेडी गुगलवरती बरेचसे एक्सेल मॉडेल्स अवेलेबल आहेत DCF डिस्काउंटेड कॅश फ्लो. तुम्ही ते सुद्धा बघत आणू शकता इंट्रिन्सिक फेअर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग टर्मिनल व्हॅल्यू म्हणजे काय? टर्मिनल इयरचा जो काही फ्री कॅश फ्लो असेल इंटू 1 प्लस टर्मिनल ग्रोथ रेट डिवायडेड बाय जो काही तुम्ही डिस्काउंटेड कॅश फ्लो घेतला तो मायनस टर्मिनल, म्हणजेच तुम्हाला टर्मिनल व्हॅल्यू मिळेल. आणि ही फार इम्पॉर्टंट आहे DCFचं कॅल्क्युलेशन, कारण ही जी व्हॅल्यू आहे त्याचं सुद्धा आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागणार. आणि मग ह्याची जी येणारी प्रेझेंट व्हॅल्यू आहे आणि जी काही फ्युचर कॅश फ्लोची जी काही आपण प्रेझेंट व्हॅल्यू काढणार आहोत त्या दोघांची सांगड घालून ऍड करून तुम्हाला जी व्हॅल्यू मिळेल ती त्या कंपनीची व्हॅल्युएशनची. आणि जर ती कंपनीचे जे व्हॅल्युएशन जे काही आहे आज तुम्हाला जे मिळत आहे आणि आजच्या कम्पॅरिझन मध्ये आपण जे कॅल्क्युलेट केलंय त्याच्या कम्पॅरिझन तर ती प्रमाणाच्या जास्ती असेल तर डेफिनेटली तुम्ही काय विचार करू शकता हे तर मी तुम्हाला पहिल्या स्लाइडमध्ये सांगितलं. मग याच उदाहरणांमधनं मला तुम्हाला या स्टेप्स समजावून द्यायच्या होत्या. मी काय करणार आहे, हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे. हा व्हिडिओ कदाचित तुम्हाला 2 पार्ट्स मध्ये दिसेल किंवा 3 पार्ट्स मध्ये सुद्धा दिसेल. पण लास्ट जो पार्ट असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक्सेल कॅल्क्युलेशन कसं कॅल्क्युलेट केलंय एखादं एक्झाम्पल हे मी तुम्हाला दाखवणार आहे. पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्याला अजून थेरॉटिकल एक्सप्लेनेशन बरंच आहे. आपण आता पुढच्या स्लाइडवर आपण जाणार आहोत. अरे महत्वाचा विषय तुम्ही सोडूनच दिलात. अर्थात पुढे जायच्या आधी आपल्याला इंट्रिन्सिक एंटरप्राइज व्हॅल्यू आणि इंट्रिन्सिक इक्विटी व्हॅल्यू तर तुम्ही विसरलात. त्याच्याशिवाय तुम्हाला इंट्रिन्सिक व्हॅल्यू आजची मिळणार नाहीये. इंट्रिन्सिक एंटरप्राइज व्हॅल्यू आणि इंट्रिन्सिक इक्विटी व्हॅल्यू मग तुम्हाला करायचंय काय, ठीक आहे इंट्रिन्सिक इक्विटी व्हॅल्यू काढायचे. त्याच्यासाठी ही जी आधीची जी कॅल्क्युलेशनची व्हॅल्यू आलेली आहे त्याला आपण इंट्रिन्सिक एंटरप्राइज व्हॅल्यू म्हणतो वजा नेट डेट. नेट डेट मध्ये तुमच्या हातामध्ये असलेली कॅश आणि कॅश बॅलन्स सुद्धा येणार आणि चालू वर्षाचं कर्ज सुद्धा येणार, हे तुम्ही विसरू नका. हे केल्यानंतरच तुम्हाला इंट्रिन्सिक व्हॅल्यू जी 6वी स्टेप आहे ती इथे आपली कम्प्लीट होते. ठीक आहे, आता आपण पुढे रिलेटिव्ह व्हॅल्युएशन हे डिस्काउंटेड कॅश फ्लोच्या मानाने फार कमी टाइम कन्झ्युमिंग, जे अर्थात इंडस्ट्रीमधलं जे 80% रिसर्च जे लोक करतात, जे रिपोर्ट्स काढतात ते ह्याच आधारावर काढतात. हे विसरू नका. करेक्ट प्राइस इथे मी वरती म्हटलेलं आहे, टू फाइंड आउट द करेक्ट प्राइस इज ऑलवेज सजेशन टू टेक एन ॲव्हरेज ऑफ दॅट पर्टिक्युलर इंडस्ट्री. आता रिलेटिव्ह म्हटल्यावर तुम्हाला त्याच्यातच नावातच सगळं कळलं पाहिजे. रिलेटिव्ह, इट इज रिलेटेड टू द इंडस्ट्री अँड देन कम्पेअर टू द प्रेझेंट कंपनी. म्हणजे इतर कंपन्यांचे ॲव्हरेज कॉस्ट दिली जाते, इतर कंपन्यांचे काही व्हॅल्युएशनचे मेथड्सचे काही रूल्स इथे खाली मेन्शन केले, जे रेशोज आहेत
ते ह्या रिलेटिव्ह व्हॅल्युएशन मध्ये कन्सिडर केले जातात. ऍव्हरेज, मी ऍव्हरेज इंडस्ट्री म्हणतोय. आणि जेव्हा तुम्ही ऍव्हरेज इंडस्ट्री म्हणता, फार्मा सेक्टर असेल तर मी फार्माशी कम्पेअर करणार आहे. मी आयटी बरोबर नाही कम्पेअर करणार. आयटी असेल तर मी आयटी बरोबर कम्पेअर करणार आहे. म्हणजे कन्झ्युमर स्टेपल्स असेल तर मी त्याच्याबरोबरच कम्पेअर करणार आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे मी जेव्हा रिलेटिव्ह म्हणतोय तर रिलेटिव्ह व्हॅल्युएशन्सचे ऍव्हरेज, रेशोज आणि आजची ही जी प्रेझेंट इंडस्ट्री आहे ती कुठे स्टँड करते त्या इंडस्ट्रीच्या अगेन्स्ट मध्ये, त्याला आपण रिलेटिव्ह व्हॅल्युएशन मेथड असं म्हणतो. मग याच्यामध्ये कुठले कुठले रेशोज कव्हर करतात? पहिला पी रेशो, दुसरा एग रेशो, तिसरा प्राइस टू बुक व्हॅल्यू त्याचा रेशो, प्राइस टू सेल्स रेशो त्याचा रेशो आणि एंटरप्राइज व्हॅल्यू टू एबिटा, अर्निंग बिफोर इंटरेस्ट, टॅक्स अँड अमोर्टायझेशन. त्यामुळे ह्याचा रेशो, हे जे 5 विविध प्रकारचे रेशो आहेत हे इतर इंडस्ट्रीजचे काढले जातात. मागच्या 10 वर्षाची हिस्ट्री बघितली जाते, त्यांचे ऍव्हरेज रेशोज कॅल्क्युलेट केले जातात आणि ते रेशोज तुम्हाला ज्या कंपनीमध्ये आता इन्व्हेस्ट करायचे त्या इंडस्ट्री बरोबर, त्या कंपनी बरोबर कम्पेअर केले जातात. वेअर डू दिस स्टँड? बऱ्याचशा लोकांनी मनी कंट्रोल मध्ये जेव्हा पियर कम्पॅरिझन बघितलं असेल, पियर कम्पॅरिझन मध्ये हे तुम्हाला सगळं बऱ्याचशा ठिकाणी दिसून येईल. ट्रेनर्स मध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येईल. आजकाल टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स असल्यामुळे तुम्हाला हे रेशो मिळणं काही डिफिकल्ट नाही. त्याच्यासाठी कुठला तुमच्याकडे कन्सल्टंट स्वतःला नेमायची गरज नाही. तुम्ही जर थोडंसं नॉलेज किंवा थोडासा अभ्यास जास्त डीप केला मला हे नक्की कळतं. आता राहिली आपली कुठली मेथड? तिसरी मेथड, टोटल सम. हे तुम्हाला सम ऑफ द पार्ट्स सेगमेंट वाईज, आपल्याला सेगमेंट वाईज जे टोटल येणार आहे. उदाहरण द्यायचं झालं तर रिलायन्स इंडस्ट्री. रिलायन्स इंडस्ट्री हा एक मोठा फार ग्रुप आहे. ऑइल आहे, तुमचं कन्झ्युमर्सचे प्रोडक्ट्स आहेत, ते एक्सप्लोरेशन मध्ये ते ऑलरेडी आहेत. आता चेन मार्केटिंग मध्ये ते आता आहेत. जसं आता बिग बाजार आणि रिलायन्स आता मी लेटेस्ट ऐकलीच असेल. म्हणजे हे फार मोठा ग्रुप आहे. ते वेगवेगळे सेगमेंट्स आहेत, ते डिवाइड झालेले. विमल, ओनली विमल, तुम्ही ऍडव्हर्टाईज तुम्ही पहिले ऐकले असेल फार पूर्वी. त्यामुळे अशा काही इंडस्ट्रीज आहेत त्या आजही रिलायन्सचा भाग आहे. लक्षात, मी रिलायन्सचा भाग म्हणतोय. दिस इज नथिंग बट कॉल्ड अ सेगमेंट. ते सेगमेंट व्हॅल्युएशन म्हणजेच नथिंग बट सम ऑफ द पार्ट. आपण तिथे जाऊया. सिंपल फॉर्म्युला in front of you. S2P valuation is equal to segment A value plus segment B value plus segment C value minus net debt. Net debt मी मगाशी सांगितलेलं आहे. करंट इयर असो, आत्ताची असलेली काही कॅश असो, कॅश ती सुद्धा आहेत ना असं होणार. त्यामुळे व्हॅल्युएशन करताना वरती जे म्हटले SOTP सम ऑफ द पार्ट, हे सेगमेंट वाईज व्हॅल्युएशन आहे. त्याच्या काही स्टेप्स खाली फाइंड आउट हाऊ मेनी सेगमेंट्स बिझनेस हॅड. एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला रिलायन्स फॉर द कंपनी हॅज. यूज राईट काइंड ऑफ व्हॅल्युएशन मेथड. तुम्ही ECF रिलेटिव्ह व्हॅल्युएशन मधली कुठलीही मेथड SOTP मध्ये सुद्धा यूज करू शकता इन ऑल डिफरंट सेगमेंट. कारण त्याच्याशिवाय तुम्हाला ऍक्च्युअल व्हॅल्युएशन तुम्ही कम्पेअर कसं करणार? ऍपल टू ऍपल तुम्हाला कम्पेअर करायचं असेल, हे ऍपल चांगलं आहे का हे ऍपल चांगलं आहे, हाऊ यू विल कम्पेअर? मग फाइंड इंटरेस्टिंग एंटरप्राइज व्हॅल्यू. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, एंटरप्राइज व्हॅल्यू आणि एक्सट्रिन्सिक एंटरप्राइज व्हॅल्यू वाया डिस्काउंटेड कॅश फ्लो और रिलेटिव्ह कॅश फ्लो, सॉरी रिलेटिव्ह व्हॅल्युएशन. त्याप्रमाणे तुम्ही जाऊ शकता. आणि नंतर तुम्हाला जी मिळणारी व्हॅल्यू आहे ती आहे, त्याला आपण एक डायव्हर्सिफिकेशन डिस्काउंट देऊन कॅल्क्युलेट करू वेगवेगळ्या विविध तऱ्हेने. SOTP हा एक कॉमन भाग आहे मोठ्या कंपन्यांसाठी, फार जुन्या कंपन्यांसाठी. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक कंपनीचे एक सायकल असतं. प्रत्येक कंपनीची एक, त्याला आपण म्हणतो ना
लाईफ व्हॅल्यू असते असं तुम्ही समजा की 50 वर्ष झाली, 70 वर्ष झाली, 80 वर्ष झाली. अशी कुठली आतापर्यंत कंपनी तुम्ही बघितलीत का जी 1600 वर्षापासून चालते, शिवाजीराजांच्या काळापासून चालते? असं कधीच होत नाही. कारण प्रत्येक सेक्टरमध्ये किंवा सेगमेंटमध्ये इव्होल्युशन होतं आणि त्याचं एक स्पेसिफिक सायकल असतं. आलं लक्षात? त्यामुळे तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे. तुम्ही काय केलंय, आजच्या व्हिडिओमध्ये मी काय केलंय हे एकदा जाताना परत तुम्हाला सांगतोय. पहिलं आपण घेतलेली डिस्काउंटेड कॅश फ्लोची मेथड. त्याच्यामध्ये आपण प्रेझेंट व्हॅल्यू, सगळे फ्युचर कॅश फ्लोजचे नेट प्रेझेंट व्हॅल्यू सगळं कॅल्क्युलेट करून आपण फ्युचर कॅश फ्लो हे पण बघितलेलं आहे. आपण त्यांना डिस्काउंट घेऊन नेट प्रेझेंट व्हॅल्यू पण आता बघितलेली आहे. टर्मिनल व्हॅल्यू आपण काढली. टर्मिनल व्हॅल्यू जेव्हा आपण काढली म्हणजे एंटरप्राइज व्हॅल्यू आणि एंटरप्राइज इक्विटी नीट लक्षात घ्या. टर्मिनल व्हॅल्यू आपण कशी काढली डिस्काउंटेड कॅश फ्लो मध्ये ते सगळं तुम्हाला मी आता रिसेंट मागच्या स्लाइडवरती सांगितलं. नंतर रिलेटिव्ह व्हॅल्युएशन मध्ये रिसर्च बेस्ड तुम्ही ज्या ब्रोकरेज हाऊसेस वगैरे फर्म्स बघता नॉर्मली आजकाल 80% लोक हे रिसर्च रिलेटिव्ह व्हॅल्युएशन मेथडच यूज करतात. कारण DCF मेथड मध्ये काही त्रुटी सुद्धा आहेत. अशी कुठलीच कंपनी असू शकत नाही जी कॉन्स्टंट चालूच राहते. त्यामुळे आपण हे सगळं कन्सिडर करता आलं पाहिजे. आपला इंटरेस्ट रेट आपण किती घेतोय त्याच्यावर सुद्धा ते व्हॅल्युएशन करेक्ट आहे नाहीये हे पण त्याच्यावरनं समजतं. आणि आपण त्याच्या पुढे आपलं अनालिसिस किती परफेक्ट होणार आहे याच्यासाठी फक्त आपण एक गेज घेतो की इंट्रिन्सिक व्हॅल्यू आता जर ही असेल तर आणि तरच मला ह्या बिझनेसमध्ये किंवा ह्या पर्टिक्युलर स्टॉक्स करायचं आणि त्याच्यानंतर मला लॉंग टर्म बनवून राहायचे चांगले रिझल्ट. आणि शेवटचं एसओटी पार्ट सेगमेंट वाईज तुम्ही डिवाइड करा. सेगमेंट सुद्धा तुम्ही ते कॅल्क्युलेशन प्रमाणे करा. त्याची इंट्रिन्सिक एंटरप्राइज व्हॅल्यू काढा DCF किंवा रिलेटिव्ह व्हॅल्युएशन आणि नंतर फायनली तुम्ही व्हॅल्यू काढा. एक डिस्काउंट डायव्हर्सिफिकेशन त्याच्यात मेथड यूज करा किंवा तुम्हाला जर हवं तो एक परफेक्ट असा कोणच नाहीये लक्षात घ्या. परफेक्ट असं कोणच नाही. आणि तो रेट असतो तो नॉमिनल मी तुम्हाला सांगितलं की गव्हर्नमेंटचा जो रेट आहे बॉन्डचा नॉर्मली 8 to 9% आपण पकडू शकतो. त्यामुळे ह्या तिन्ही मेथड्सनी जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर नक्की तुम्हाला चांगलं व्हॅल्युएशन काय असतं हे करता येईल. इन्व्हेस्टमेंट बँकर्सचं काम हेच असतं. ते व्हॅल्युएशन कसे काढायचे कंपनी त्याच्यामध्ये ते मास्टर्स असतात. त्यांच्याकडे काय नाही दिवसभर तेच चालू असतं. कॅल्क्युलेशन काय असेल व्हॅल्यू काय असेल त्या कंपनीमध्ये व्हॅल्यू आहे का नाही. पण यातले किती पर्सेंट लोक सक्सेसफुल ठरतात हा डिबेटेबल आहे. पण इन्व्हेस्टर काय असलं पाहिजे डेफिनेटली एक व्हॅल्यू त्या कंपनीला असेल तरच त्या कंपनीमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी काही मेथड्स हे आपल्याला फॉलो करणं आवश्यक आहे. माझा हा जर व्हिडिओ मला आवडला असेल कृपया तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये येत्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक शीट डिस्काउंटेड कॅश फ्लोची कशी कॅल्क्युलेट आपण आता केली होती त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला त्या शीट देईन. त्यामुळे मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि रजा घेतो.